हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? एकदम छान. लॉकडाऊनमध्ये स्वतःची काळजी घ्या. आपल्या इथे सध्या कोरोनाचे पेशंट्स वाढत आहेत, त्याच्यामुळं काळजी घ्या आणि उगाच बाहेर फिरू नका आणि घरी बसून खूप छान अभ्यास करा, कारण हे अभ्यास करण्यासाठी खूप शांततेचे दिवस आहेत. आणि एक चायनीज म्हण आहे, ती मराठीमध्ये सांगतो. जर शांततेच्या काळात तुम्ही जास्त रक्त सांडलं, जास्त घाम गाळला, तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. म्हणजे काय? जर परीक्षेपूर्वीचा हा शांततेचा काळ आहे, या काळात जर तुम्ही खूप मेहनत घेतली तर परीक्षेच्या काळात तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज पडणार नाही किंवा तुमच्यावरती जास्त ताण येणार नाही. ठीक आहे? ओके. तर हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्सचं थर्ड व्हिडिओ लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. काय बघणार आहेत? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आणि त्याचं एक्सप्रेशन काढलं होतं. बरोबर आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करू. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. तर त्यापूर्वी एक इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा राहून गेला होता, तो सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा एक पॉइंट सांगायचा राहून गेला होता. कोणता? तर बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस, टू चार्ज सिस्टम. समजा Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस आहेत आणि ते r डिस्टन्सने सेपरेटेड आहेत. तर या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी जी असते UR इज इक्वल टू K इंटू Q1 इंटू Q2 डिवाइडेड बाय R असते. बरोबर? 3 पॉइंट चार्जेसची सिस्टम, 3 पॉइंट चार्जेसच्या सिस्टमची पण पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला मी काढून दाखवली होती. पण सिंगल पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी असते का? हा पॉइंट सांगायचा राहून गेला होता. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो सांगायचा राहून गेला होता. बघा, सिंगल पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी डिफाइंड नसते. का? त्याचं कारण आहे, बघा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते? पोटेन्शियल एनर्जी इज वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स और बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. वर्क डन हे काय होतं? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स और पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. बघितलं होतं पण. म्हणजे काय? वर्क डन जे असतं ते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं. ठीक आहे? हा, तर बघा, ज्या वेळेस आपण आता समजा हा Q1 चार्ज आणायचा इथं, कुठून? इन्फिनिटी पासून आणायचा आहे. हे दोन चार्जेस कुठून आले होते? इन्फिनिटी पासून या ठिकाणी आले होते. बरोबर आहे? इन्फिनिटी पासून या ठिकाणी. म्हणजे एक चार्ज घेतला Q1, उचलून इथे ठेवला, त्यावेळेस कुठलंच वर्क डन होत नाही. म्हणजे काय? बघा, हे ज्यावेळेस इथं आपण आणायला लागलो Q1, त्यावेळेस काय होईल? समजा Q1 आणि Q2 चार्ज कुठे? इनफायनाइट डिस्टन्सवर आहे, इन्फिनिटीला आहे. तिथून एक चार्ज Q2 उचलला आणि काढून ठेवला. म्हणजे याचं काय? याचा अर्थ काय? तर समजा तिथून चार्ज Q1 आणायला लागलो, तिथून चार्ज Q1 इथं या ठिकाणी आणायचं, मला पॉइंट A ला आणायचं. कुठून? इन्फिनिटी पासून. तर इथं आणण्यासाठी जे वर्क डन होतं ते 0 होतं. का? कारण इथं कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड नाहीये. इथं A या पॉइंटला कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड नाहीये. मग ज्यावेळेस कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड नसते, त्यावेळेस Q2 समजा हे इनफायनाइट डिस्टन्सवर Q1 चार्ज आहे, यावेळेस याला तुम्ही जस्ट टच केलं तरी काय होईल? तो चार्ज मोशन मध्ये येईल. तो चार्ज काय होईल? मोशन मध्ये येईल. इथं समजा एअर फ्रिक्शन नाही, काहीच नाही. ठीक आहे? तर त्यावेळेस काय होईल? हा चार्ज मूव्ह होतील आणि A या ठिकाणी आला, त्याला आपण जस्ट टच जरी केलं तरी तो काय होईल? A या ठिकाणी येऊन पोहोचेल. पण समजा आता दुसरा चार्ज घेतो आपण इन्फिनिटी पासून Q2 ला. Q2 हा चार्ज इन्फिनिटी पासून आपल्याला B या ठिकाणी आणायचं. समजा A पासून R डिस्टन्सवर आणायचं आपल्याला. तर मात्र काय होतं? जसं आपण याला टचुक्की दिली, समजा टचुक्कून, जसं ह्याला Q1 ला टचुक्कून दिली, किती? Q1 ला फक्त टिचकी मारली की काय होत होतो? A या पॉइंटला येत होता चार्ज Q1. पण तसं Q2 ला टचकी मारली तर तो B ला येईल का? नाही येणार. का? कारण आता काय होतं? हा Q1 चार्ज काय होतो? त्याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करतो. मग ही इलेक्ट्रिक फील्ड काय करते? या चार्ज वरती फोर्स अप्लाय करते. एक तर दोन्ही चार्जेस पॉझिटिव्ह असतील तर हा या चार्जला रिपेल करेल, किंवा जर हा समजा Q2 निगेटिव्ह असेल आणि Q1 पॉझिटिव्ह असेल तर Q1 Q2 ला अट्रॅक्ट करेल. बरोबर आहे? पण आपल्याला काय करायचंय? हा Q2 चार्ज इनफायनाइट डिस्टन्स वरून असा आणायचा आहे की त्याची कायनेटिक एनर्जी 0 असली पाहिजे. म्हणजे स्लोली मूव्ह करायचं आहे. इनफायनाइट पासून, इन्फिनिटी पासून B ला आणताना इनफायनाइट स्टेप्स मध्ये आणायचं आहे. कळले? इनफायनाइट स्टेप्स मध्ये आणायचं, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी 0 असली पाहिजे. कायनेटिक एनर्जी काय असली पाहिजे? 0 असली पाहिजे. म्हणजेच आता
हा जो चार्ज आहे Q2 चार्ज इथं आणताना किती वर्डन झालं तर K Q1 Q2 बाय R एवढं वर्डन झालं. कळलं? हा. तर हा कॉन्सेप्ट होता. म्हणजे ज्यावेळेस आपण चार्ज Q1 आणतो या ठिकाणी त्यावेळेस वर्क डन काय असतं 0 असतं. वर्क डन इन ब्रिंगिंग चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट A इज 0. म्हणजे वर्क डन ऑफ सिंगल पॉइंट चार्ज इज 0. म्हणजे सिंगल पॉइंट चार्जच्या सिस्टमचं वर्क डन काय असतं 0 असतं. ठीक आहे. सिंगल पॉइंट चार्जच्या सिस्टमचं वर्क डन काय असतं 0 असतं. सिंगल पॉइंट चार्जचं सिस्टम म्हणजे सिंगल पॉइंट चार्जच, त्याचं वर्क डन काय असतं 0 असतं. हा, तो चार्ज जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणायचा असेल, म्हणजे इथं अगोदरच कुठली तरी फील्ड प्रेझेंट आहे आणि आपण चार्ज Q1 आणायला लागलो, मग त्यावेळेस वर्क डन होईल, कारण इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. पण ज्यावेळेस सध्या इलेक्ट्रिक फील्ड नाहीये कुठलीच, त्यावेळेस आपण इन्फिनिटी वरून Q1 हा चार्ज इथं आणायला लागलो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, त्यावेळेस मात्र वर्क डन काय असतं 0 असतं. इलेक्ट्रिक फील्डच्या अब्सेन्स मध्ये ज्यावेळेस आपण चार्ज Q1 इथं आणायला लागलो त्यावेळेस. क्लिअर आहे? ओके. मला आता वाटतंय की तुमचा पॉइंट क्लिअर झालेला असावा. ओके, नसेल तर रिवाइंड करून परत एकदा बघा तुम्ही. आता मी चलतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल कडे. चला आता बघायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. चल लिहिलं का ते? ओके. आता समजा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल बघायचं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ओके. समजा हा एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे, हा चार्ज आहे आणि इथे एक पॉइंट आहे. समजा पॉइंट आहे ए या पॉइंटला आणि हा पॉइंट आहे बी. समजा बी या पॉइंटला एक चार्ज आहे. ठीक आहे. Q0 प्लस Q0 हा चार्ज आहे बी या ठिकाणी. आता हा बी या ठिकाणचा चार्ज मला काय करायचा आहे ए या ठिकाणी आणायचा आहे. तर काय होईल, काहीतरी मला वर्क डन करावं लागेल. बरोबर आहे, काहीतरी वर्क डन करावं लागेल. बी या ठिकाणचा चार्ज Q या ठिकाणी आणला, काहीतरी वर्क डन करावं लागेल, म्हणजे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल. समजा हे डिस्टन्स R एवढे. ठीक आहे. तर काय होईल बघा V. आता या ठिकाणी काय होईल, या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी समजा UB म्हणलं, या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी समजा UA म्हणलं, या ठिकाणचं पोटेन्शियल VB म्हणलं, या ठिकाणचं पोटेन्शियल VA म्हणलं. ठीक आहे. तर आपण पोटेन्शियल डिफरन्सला कसं डिफाइन करतो? ठीक आहे, कसं डिफाइन करतो तर ते बघायचं आपल्याला. आपण पोटेन्शियल डिफरन्सला असं डिफाइन करतो, VA फायनल पॉइंट कोणता आहे, B पासून आपण E ला जायला लागलो, म्हणजे VA मायनस VB या दोन पॉइंटच्या पोटेन्शियल मधला डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स A and B is defined as UA minus UB, that is difference in change in potential energy. Final potential energy of final point minus potential energy of initial point divided by test charge, positive test charge Q0. Hence potential difference is defined as change in potential energy per unit test charge. Change in potential energy per unit test charge. म्हणजे आता बघा याला कसं लिहू आपण, याला थोडं लिहून घेऊ. consider a point charge, consider a unit positive test charge, a unit positive test charge placed at point B. It is moved from point B to A. It is moved from point B to A. Then change in potential energy. Change in potential energy is equal to काय होईल UA minus UB. Then change in potential difference. Then potential difference. Then potential difference
is defined as potential difference is defined as चेंज इन पोटेन्शियल आपण म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स जसं इथं आपण काय म्हणलं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी तसं चेंज इन पोटेन्शियल म्हणता येतं पण आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो पॉप्युलर टर्म काय पोटेन्शियल डिफरन्स then potential difference is defined as VA minus VB is equal to UA minus UB upon Q naught that is असं लिहू तुला याला डिफाइन करू हे स्टेटमेंट काय होतं मी हेच मॅथमॅटिकल स्टेटमेंट मी काय करतो वर्ड मध्ये लिहितो ठीक आहे बघ द पोटेन्शियल डिफरन्स द पोटेन्शियल आपल्याला बघायचे काय आपल्याला बघायचे पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल बघायचे इथे मी काय सांगायला लागलो पोटेन्शियल डिफरन्स सांगायला लागलो ठीक आहे नोट करायचा पॉइंट मी काय सांगायला लागलो पोटेन्शियल डिफरन्स सांगायला लागलो मी पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल नाही सांगायला अजून पोटेन्शियल पर्यंत आलेलो नाही येत आपण द पोटेन्शियल डिफरन्स is defined between 2 points the potential difference between any 2 points between any 2 points is defined as change in potential energy is defined as change in potential energy per unit test charge change in potential energy per unit test charge when it is moved from point 1 to point 2 ठीक आहे नाही त्याचा ते कारण हे कधी आहे ज्यावेळेस चार्ज आपण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला मूव करायला लागलो त्यावेळेस ही डेफिनेशन लागू आता समजा की बी हा पॉइंट कुठे आहे इन्फिनिटीला आहे बी हा पॉइंट इन्फिनिटीला आहे सपोज नाउ सपोज point B is at infinity then काय होईल मग VA minus V infinity is equal to UA minus U infinity divided by Q naught आता बघा potential at infinity is considered to be 0 potential what V infinity is assumed to be 0 V infinity is assumed to be 0 hence म्हणून काय होईल hence VA is equal to VA कारण हे V infinity काय झालं होतं 0 झालं म्हणजे VA is equal to UA minus U infinity b चे b कुठे ठेवलं इन्फिनिटी ठेवलं ना b कुठे गेला इन्फिनिटी ला गेला ठीक आहे म्हणजे UA minus U infinity divided by Q naught आता बघा हे आलं पोटेन्शियल ऍट A हे काय आलं पोटेन्शियल ऍट A आलं इथं काय बघितलं होतं आपण इथं बघितलं होतं पोटेन्शियल डिफरन्स आता बघितलं होता पोटेन्शियल डिफरन्स VA minus VB इथं काय आलंय पोटेन्शियल ऍट A पोटेन्शियल ऍट पर्टिक्युलर पॉइंट आले पोटेन्शियल ऍट पर्टिक्युलर पॉइंट पण फिजिक्स मध्ये पोटेन्शियल ऍट पर्टिक्युलर पॉइंट डिफाइंडच नाहीये हे आपण बळजबरीने डिफाइन करायला लागलो कसं की बी हा पॉइंट जर इन्फिनिटीला असेल तर आपण काय म्हणतो इन्फिनिटीचा पॉइंटचं पोटेन्शियल मायनस ए या पॉइंटचं पोटेन्शियल म्हणजे सॉरी ए या पॉइंटचं पोटेन्शियल मायनस पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी इज काय होईल पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी इज 0 पोटेन्शियल डिफरन्स आहे ऍक्च्युअल मध्ये कुठला ए पॉइंट पोटेन्शियल आणि इन्फिनिटीचा पोटेन्शियल यांचा डिफरन्स पण आपण काय केले इन्फिनिटीला पोटेन्शियल काय गृहीत धरले चार्जचं पोटेन्शियल 0 गृहीत धरले इन्फिनिटीला काय पोटेन्शियल काय 0 आहे आणि इन्फिनिटीला पोटेन्शियल 0 म्हणून VA minus 0 काय व्हायले PA यायला लागले कळलं हा आता पोटेन्शियल म्हणता येते आता या पॉइंटला आता हा झाला पोटेन्शियलचा फॉर्म्युला म्हणजे काय झालं VA is equal to UA minus U infinity upon Q naught which is equal to change in potential energy per unit test charge change in potential energy per unit test charge is the potential at particular
पॉइंट म्हणजे पोटेन्शियल ची डेफिनेशन आता लिहिते. हेन्स द पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल हेन्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणायला लागलो मी म्हणजे कोणतं पोटेन्शियल आहे ते इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. that is electrostatic potential of a point is defined as change in potential energy per unit positive test charge when it is moved from infinity to that point point लिहा तुम्ही infinity to that point. Electrostatic potential of a point एका पॉइंटचं potential is defined as change in potential energy per unit positive test charge. Change in potential energy per unit positive test charge when this test charge is moved from infinity to that point. Note that point. चला pause the video and note it down. आता बघा लिहिलं. चला मग सर तुम्ही चला लिहून घ्या पटकन. हा लिहिलं पॉज करून लिहून घ्या. ओके. आता बघा जर आपण हे करत असताना म्हणजे हा जो चार्ज आहे तो इन्फिनिटी पासून ए या पॉइंटला आणताना असा आणला की त्याची स्पीड काय राहील 0 राहील. म्हणजे खूप स्लोली आणला म्हणजे ए या पॉइंटला जी इलेक्ट्रिक फील्ड असेल काय जी काय इलेक्ट्रिक फील्ड असेल ती त्याच्या काय केलं आपण ए या पॉइंटला जी काही इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याच्या अगेन्स्ट आपण वर्क करत आणला. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट आपण वर्क करत आणला. इलेक्ट्रिक फील्ड समजा इथं इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे आणि चार्ज कसा आहे पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड काय करेल त्या चार्जला रिपेल करेल. तर त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडं आणि चार्ज इकडून आला होता आपण तर काय होईल पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे तर पॉझिटिव्ह चार्जला काय करेल रिपेल करेल. म्हणजे काय होईल बरोबर आहे का. काय म्हणणार होते कळले. ओके चला मग इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क करता लागेल. फोर्स तिकडे ढकलायला लागेल. आपण त्याला एक्सटर्नल फोर्स असं लावावं लागेल. बरोबर आहे का. हा मग स्लोली मग काय होईल त्या दोन्ही फोर्सेसमुळे रिझल्टंट फोर्स जो आहे तो 0 राहील. रिझल्टंट फोर्स 0 राहील म्हणजे ऍक्सेलरेशन 0 राहील म्हणजे त्याची चेंज इन वेलोसिटी 0 राहील म्हणजे वेलोसिटी 0 थोडक्यात. तर वेलोसिटी 0 आहे आणि एकदम 0 स्लोली मूव्ह करत आणला आपण. कसा आणला स्लोली मूव्ह करत आणला. तर स्लोली मूव्ह करत आणल्या अंतर काय होईल मग कायनेटिक एनर्जी 0 राहील. बरोबर आहे. मग कायनेटिक एनर्जी जर 0 राहिली तर वर्क एनर्जी थेरम काहीतरी सांगताय आपल्याला. शिकवलं वर्क एनर्जी थेरम. चला मोड आहे हा मोड लिहिले तुम्ही. हा चला बघू मोड तुम्ही. when if kinetic energy is 0 if q naught is brought from infinity to that point म्हणजे ज्या पॉइंटचं पोटेन्शियल काढायचंय त्या पॉइंटला टू दॅट पॉइंट इन फिगर काय म्हणू ए. ठीक आहे. ए टू दॅट पॉइंट बाय infinitely slowly that is with zero velocity ना आणला आपण इन्फायनाइटली स्लोली म्हणजे प्रॅक्टिकली त्याची वेलोसिटी किती आहे 0 आली. वेलोसिटी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 आहे म्हणजे त्याचा कायनेटिक एनर्जी मधला चेंज कसा आहे 0 आहे. कायनेटिक एनर्जी मधला चेंज 0 आहे. मग कायनेटिक एनर्जी मधला चेंज जर 0 असेल
तर हेन्स बाय वर्क एनर्जी थिअरम, कालच शिकवला वर्क एनर्जी थिअरम, हेन्स बाय वर्क एनर्जी थिअरम. वर्क एनर्जी थिअरम काय सांगतं की वर्क डन बाय ऑल फोर्सेस, वर्क डन बाय ऑल फोर्सेस. आता इथं कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट व्हायला लागले, एक व्हायला लागला एक्सटर्नल फोर्स आणि दुसरा व्हायला लागलाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू काय असतो, चेंज इन कायनेटिक एनर्जी. काय असतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी ही काय, झिरो आहे, म्हणजे काय होईल, हेन्स वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू, हे झिरो म्हणल्यानंतर सॉरी प्लस आधी हे असे लिहून घेऊ, इज इक्वल टू झिरो. हेन्स वर्क डन बाय external force is equal to negative of work done by electrostatic force, which is equal to काय असतो, हे असतं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हे काय असतं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हेन्स वी कॅन डिफाइन पोटेन्शियल ऍट अ पॉइंट. आता बघा हे हा काय होता, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी होता. मग म्हणजे आपण पोटेन्शियल ऍट अ पॉइंट अजून वेगळ्या पद्धतीने डिफाइन करू शकतो. कसं, अजून दोन पद्धतीने डिफाइन करू शकतो. कारण पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय लागली, पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स, आणि पोटेन्शियल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय लागलाय, नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स, आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज आल्सो इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हेन्स वी कॅन डिफाइन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट. बरं, अजून वेगळ्या पद्धतीने असं डिफाइन करता येईल. हेन्स हीच डेफिनेशन परत लिहायची होती, हीच वेगळ्या पद्धतीने सांगता येईल. कशी, द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल hence the electrostatic potential at a point is defined as work done by external force per unit positive test charge when it is moved from infinity to that point. ठीक आहे, म्हणजे potential at A is equal to work done by external force divided by Q naught. आणि त्याला असं पण लिहिता येते negative of work done by electrostatic force divided by Q naught, कारण A equal to change in potential energy divided by Q naught. म्हणजे अजून एका पद्धतीने डेफिनेशन लिहिता येईल. कशी बघा, also the electrostatic potential at a point is defined as the negative of work done by electric field किंवा electrostatic force म्हणा, electric field or electrostatic force per unit test charge when it is moved from infinity to that point. आणि या सगळ्या केस मध्ये इम्पॉर्टंट काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी झिरो आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी झिरो आहे म्हणजे चार्ज इज ब्रॉट फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट व्हेरी स्लोली. त्यावेळेसच ह्या डेफिनेशन्स ट्रू आहे. जर कायनेटिक एनर्जी चेंज झाली त्यावेळेस ह्या डेफिनेशन्स परफेक्टली रॉंग होतं. काय रे, हा आत्ता कॉन्सेप्ट कळाला असेल. ठीक आहे, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन.
पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला मी पण पॉज करतो, मला मोडायला वेळ लागेल थोडासा. ठीक आहे, चला माझा बोर्ड पुसून झालेला आहे आणि पेनाची शाई पण भरून झालेली आहे. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे आता बघितलं आपण काय असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट ए, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट ए इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय टेस्ट चार्ज Q नॉट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट ए मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट ए मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी डिवाइडेड बाय Q नॉट. याला आपण कसं लिहितो, हा हे एक अजून एक पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी आपण 0 म्हणतो. त्याच्यामुळे त्याला असं पण सांगता येईल कसं, पोटेन्शियल एनर्जी ॲट ए डिवाइड बाय Q नॉट, पोटेन्शियल एनर्जी ॲट ए डिवाइड बाय Q नॉट. ठीक आहे, असं पण सांगता येईल. पण जनरल डेफिनेशन कशी आहे की पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज, per unit test charge when it is moved from infinity to that point. नाही काय म्हणाल मी. बघा पोटेन्शियल इथे पॉइंट ए आहे, इथे पॉइंट बी आहे. ठीक आहे, चार्ज इथून इथं मूव्ह केला, समजा इथून इथं मूव्ह केला, बी पासून ए ला करा, ए पासून बी ला करा. ठीक आहे, मी बी पासून ए ला मूव्ह केला समजा चार्ज क्यू, तर काय होईल VA मायनस VB इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट A minus potential energy at B divided by Q. ही झाली जनरल डेफिनेशन आणि ही पर्टिक्युलर डेफिनेशन आहे when charge is moved from infinity to that point. ओके, याला अजून काय सांगता येते, पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स डिवाइडेड बाय चार्ज Q नॉट which is equal to नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिवाइडेड बाय चार्ज Q नॉट. आता बघा पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन किंवा एनर्जी किंवा वर्क डन बाय, हे दोन्ही काय वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स, वर्क डन बाय कसलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या काय स्केलर क्वांटिटी आहे ॲज, आणि चार्ज पण काय स्केलर क्वांटिटी ॲज पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणाल म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बरं का, ॲज पोटेन्शियल एनर्जी ऑन वर्क are scalar quantities potential difference potential is also a scalar quantity, hence we can add it scalarly. म्हणजे काय, समजा A हा एक पॉइंट आहे, इथे एक चार्ज आहे Q1, इथे एक चार्ज आहे Q2, इथे एक चार्ज आहे Q3. कसले माहित नाही आपल्याला. याच्यापासून जो डिस्टन्स आहे R1, याच्यापासून जो डिस्टन्स आहे R2, याच्यापासूनचा डिस्टन्स आहे R3. आपल्याला काय करायचंय, A या पॉइंटचं पोटेन्शियल काढायचंय. ठीक आहे, काय करायचंय, A या पॉइंटचं पोटेन्शियल काढायचंय. ठीक आहे, त्यावेळेस काय करायचंय, पोटेन्शियल at A due to charge Q1 is V1. समजा potential at A due to charge Q2 is V2 and potential at A due to charge Q3 is V3 असेल तर त्यांना डायरेक्टली ऍड करता येते, म्हणजे V1 plus V2 plus V3 असं डायरेक्टली ऍड करता येते. इथे काय, where VA is total potential at A due to Q1, Q2 and Q3 असे नंबर ऑफ चार्जेस असले, असे कितीही नंबर ऑफ चार्जेस असतील काही नाही. VA काय, V1 काय, V1 पोटेन्शियल ॲट A हे म्हणजे पॉइंट A, पोटेन्शियल ॲट A ड्यू टू चार्ज Q1. V2 काय, V2 is potential at A due to charge Q2 आणि V3 काय, potential at A due to charge Q3. तर आपल्याला हे स्केलरली ऍड करता येतं. हे काय करता येतं, स्केलरली ऍड करता येतं, बिकॉज potential is a scalar quantity or potential difference is also a scalar quantity. Potential is a scalar quantity, hence we can add it
directly as algebraically. We can add it algebraically. कळले? We can add it algebraically. Okay? चला लिहून घ्या. Pause the video and note it down. एकच मिनिट, त्याच्यामध्ये एक पॉइंट राहिलाय, लिहून घ्या. SI युनिट लिहायचं राहिलं. SI युनिट ऑफ पोटेन्शियल. SI युनिट ऑफ पोटेन्शियल काय लिहू? जूल पर कूलम और वोल्ट कैपिटल V. SI unit of potential is joule per coulomb or volt. Joule per coulomb or volt. आता बघा, चला pause the video and note it down. Pause the video and note it down. चला आता बघायचंय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. समजा एक पॉइंट चार्ज आहे. कन्सिडर अ पॉइंट चार्ज. ठीक आहे, आधी फिगर काढू छोटीशी. इथे समजा एक पॉइंट चार्ज आहे Q, कॅपिटल Q म्हणून त्याला. इथे काय करू? कॅपिटल Q घेऊया. ठीक आहे. कन्सिडर अ पॉइंट चार्ज Q कॅपिटल A आणि समजा इथं एक Q नॉट आणला. कुठून आणला? हा आणला इन्फिनिटी पासून. कुठून आणला? इन्फिनिटी पासून आणला. ठीक आहे. कुठं आणला? B ला आणला समजा, जो की आहे ॲट अ डिस्टन्स R. आणि मला काय करायचंय, A या ठिकाणच्या चार्ज मुळे या B या ठिकाणी किती पोटेन्शियल तयार व्हायला लागले ते आपल्याला काढायचंय. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज काढायचा आहे. ठीक आहे. आता पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड याचं रिलेशन बघायचं आपल्याला पुढं. ठीक आहे. पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल यांचं रिलेशन बघायचं. तर इथं बघा B या ठिकाणी मला काय करायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काढायचंय. कुणामुळं? या चार्ज Q मुळे काढायचंय. ठीक आहे. बघा, consider a charge Q placed at a point A. आता काय करायचं? आता बघा, let a test charge Q naught is moved from infinity to point B, where AB is equal to R. AB ही डिस्टन्स किती? R डिस्टन्स वर. AB ही डिस्टन्स R आहे. म्हणजे Q नॉट हा कुठून इन्फिनिटी पासून B पर्यंत आणला आपण. मग काय होईल त्यावेळेस? हेन्स चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा U is equal to UB minus U इन्फिनिटी होईल. बरोबर आहे. आता इन्फिनिटी पोटेन्शियल एनर्जी किती मानली आपण? 0 मानली आहे. म्हणजे UB काय होईल मग ते? UB minus 0 is equal to UB. UB पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट B कशी काढतो आपण? K Q into Q naught divided by R. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस कशी काढतो? K Q1 Q2. बघा, पोटेन्शियल एनर्जी at any point is equal to at any point potential energy of two charge system placed at distance R is K Q1 Q2 divided by R. हा फॉर्म्युला आहे. जर दोन चार्जेस असतील, इथे एक चार्ज Q1 आहे, इथे चार्ज Q2 आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स R आहे, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी, या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी किती असते? K Q1 Q2 by R असते. इथे काय होईल मग? डेल्टा U. हेन्स चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती होईल? K into capital Q into Q naught by R होईल. Hence आता बघा, पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज हा आहे. Hence the potential at point B is I mean potential at point B is equal to change in potential energy divided by unit test positive charge, which is equal to K into Q naught divided by R and total divided by Q naught.
कॅन्सल झालं म्हणजे शिल्लक काय राहिलं k इंटू क्यू डिवाइडेड बाय r. काय शिल्लक राहिलं k इंटू क्यू डिवाइडेड बाय r. सो दिस इज द पोटेंशियल एनर्जी at a point B. At point B due to charge capital Q. Hence potential due to point charge at a point due to point charge at a distance r होना at a distance r is v potential at distance r is equal to kq by r. कशामुळे potential due to point charge potential due to इथे करा potential due to point charge at a distance r is vr is equal to kq by r. potential चा फॉर्म्युला काय आलाय kq by r. v is equal to kq by r आणि इम्पॉर्टंट काय v is inversely proportional to r. v is inversely proportional to r. काय v is inversely proportional to r. Got it? समजा नंबर ऑफ चार्जेस आहेत ठीक आहे. if there are number of charges then potential at any point is equal to k into sigma qi divided by k into sigma qi divided by sigma ri. ठीक आहे k into sigma qi by r म्हणजे जे काही डिस्टन्स असेल त्याचे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस आणि रिस्पेक्टिव्ह चार्जेस. म्हणजे समजा दोन चार्जेस असतील तर काय करावं लागेल q1 q2 q1 r1 बाय q1 k into q1 r1 q1 upon r1 plus q2 upon r2 plus q3 upon r3 and so on. असं काय करावं लागेल तुला पोटेन्शियल्स काढायला लागतील एका ज्या पर्टिक्युलर पॉइंटला विचारले त्या ठिकाणी. कारण पोटेन्शियल काय एक स्केलर क्वांटिटी आणि ती आपण अल्जेब्राइकली ऍड करू शकतो. ती काय करू शकतो आपण अल्जेब्राइकली ऍड करू शकतो. क्लियर आहे? तर हे होतं पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. किती आलं के क्यू बाय आर. ओके. तर या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आपण रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि अजून काही कन्सेप्ट्स. ठीक आहे. चला तर तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.